अर्थात खास आपल्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी 2026। गुलाल कोणाचा? गाव दर्शन लाईव्ह। शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रचार सभा। भराडी येथे माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर, आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभा संपन्न। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ भराडी येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला उद्योगमंत्री नामदार उदय सामंत, माजी राज्यमंत्री आमदार अर्जुन खोतकर, आमदार अब्दुल सत्तार यांनी सभेला संबोधित केले। शिवसेना पक्षाचे भराडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार गणेश ढोरमारे, भराडी पंचायत समिती गणाचे उमेदवार लवराज महाजन, धानोरा पंचायत समिती गणाचे उमेदवार बापू काकडे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत जातीपातीचे राजकारण कोणी करत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवा व विकासासाठी एकजूट दाखवून शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा। आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिवसेना उमेदवारांना प्रचंड विजयी करण्याचे आवाहन उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी केले। सिलोड येथील मंजूर MIDC बाबत बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकार व मागणीनुसार गेवराई, सेमी व अंधारी येथे सिल्लोड MIDC स्थलांतरित करू असे नामदार उदय सामंत म्हणाले। आमदार अब्दुल सत्तार यांची मोठी ताकद असून विकासाच्या माध्यमातून भरगच्च निधी त्यांनी आणला आहे। त्यांच्या विकासाच्या बळावर व नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेचे सर्वच उमेदवार विजयी होतील असे माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर। या मतदारसंघाने या नगरपालिकेच्या निवडणुकीमधनं आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं। एका नगरपालिकेमध्ये 30 नगरसेवक निवडून आले, एका नगरपंचायतीमध्ये 17 नगरसेवक निवडून आले। त्याच्यामुळे तुमच्यासारख्या ज्येष्ठ सहकार्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आत्मविश्वास आहे की तुमच्या जिल्हा परिषद गटातल्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही एवढी ताकद दिलेली आहे, विकासात्मक ताकद दिलेली आहे की तुमच्या मतदारसंघातले सगळ्या जिल्हा परिषदेचे उमेदवार विजयी होतील आणि पंचायत समितीचे देखील उमेदवार विजयी होतील।